श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? मी सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. आपल्या चॅनलमध्ये स्वामींचे अनुभव, प्रत्येक भक्तांच्या स्व अनुभव हे सांगितले जातात आणि प्रत्येक भक्तांच्या शब्दामध्ये मांडलेले सुंदर सुंदर स्वामींनी दिलेली प्रचिती, स्वामींचा चमत्कार हा आपल्या चॅनलवरती शेअर होत असतो. आणि असेच स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन बटनला देखील क्लिक करा. त्याने प्रत्येक मी व्हिडिओ पाठवला की त्याचे नोटिफिकेशन तुमच्याजवळ येईल आणि प्रत्येक स्वामींचा चमत्कार तुम्हाला ऐकण्याची संधी देखील भेटेल. जो स्वामींचा अनुभव तुम्हाला आवडेल त्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंनी अगोदर भरपूर अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर केलेले आहेत. तर त्या ताईंचं नाव हे अंबिका मातंग आहे. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यात स्वामींनी केलेला चमत्कार ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. श्री स्वामी समर्थ. अनुभव सांगायचा होता. बरं बरं, नाव सांगायचंय का ताई? मी पण तुझ्या मातांना हा हा, अरे वा. मग तुम्ही फोन का कट केला मगाशी उचलला तर? हो मी म्हटलं त्या गोष्टी लागले ना म्हणून त्याचे. हा हा हा, बरं बरं, चालेल. सांगी काय आला अनुभव ताई? आता ह्याला अक्कलकोटला जायचं होतं मला. अरे वा. तर अक्कलकोटला मी सारखी म्हणजे म्हणायचे ना स्वामीला की मला अक्कलकोटला जायचंय, अक्कलकोटला बोलवून घ्या स्वामी. हा हा. देवाला आवाज येत नाही की हो ताई? खरखर करतोय आवाज तुमचा. मायाचा खंडोबा केला पहिला. आवाज खरखर करतोय ताई. काय माहिती वातावरणामुळे काय असेल. एका जागेवर शांत, वारं नसेल तिथं बघा. हा, मग अक्कलकोटला गेलो आम्ही. अरे वा. कधी गेला होता अक्कलकोटला? अक्कलकोट झालं, तुम्हाला सांगते तुळजापूर येराई झालं. अरे वा. येडाईचं ती कुठं मंदिर आहे? ह्याच्यामध्ये त्याला काय म्हणतात, येडाई म्हणजे कोणती देवी? येरमाळ्याला. यमाई होय. हा हा हा. येरमाळा. येरमाळा. हा, येडाई तिथं आहे येरमाळ्यामध्ये. होय. हा हा, मी पहिल्यांदाच नाव ऐकलं ना. येरमाळ्यामध्ये येडामाळी आहे आणि तुळजापूर बी केलंय, येडाई केली. आणि हा, तर मग तुम्हाला सांगते बघा, मी लाडू बनवून नेले. मी म्हणलं स्वामींना लाडू बनवून आणते तुम्हाला अक्कलकोटला जाताना. तर ती लाडू बनवले 1 किलोची. हा. दीपच झाली त्याची लाडूची त्या. काय झाली? दीपच झाली त्या लाडूची, डब्यात घेतलेली भरून. हा, चेपले. हा, दीपच झाली ती तयारी. एक काय झालं? म्हणजे हे तयार झालं हो, दीप तयार झाली गुळासारखी. हा हा हा, म्हणजे ते लाडू राहिलेच नाही, ते एकदम गोळाच झाला. राहिलेच नाही, म्हणजे त्यामध्ये तूप जास्त झालं. हा हा. मग ते तूप जास्त मग ते झाली. मग केलं पोचले तर प्रसाद वाटला कसा आमचे वाटायचं ठीक आहे थोडं. मग ऐका की प्रसाद वाटला. हा, म्हणजे ते ढेप झाले तिथून पुढे सांगा. हा, तर मग पुढून मी वाटलं ते बरं का, ते प्रसाद वाटला. सगळ्यांनी खाल्ला, म्हणजे सगळ्यांना पुरला घरचा प्रसाद. हा, ते तुम्हाला नंतर मग आम्हाला तिथं आम्ही मूर्ती घेतली. माझ्या बहिणीला बी स्वामी सेवेमध्ये आणली, मी माझ्या मेहुण्याला बी आणलं स्वामी सेवेमध्ये. अरे वा. बघा तुम्ही स्वामी सेवेकरी किती घडवले ताई. घडवला. आणि तुम्हाला सांगते प्रसाद मस्त झाला. तिने बी मूर्ती आणली, मी बी आणली एका अक्कलकोटवरनं मूर्ती. आणि सगळं दर्शन खूप चांगलं झालं. आणि मग आम्ही घरी आलो. हा बघा आता कालचा नंतर मला ना
एकाएकीच अहो असता म्हणजे सुगंध म्हणजे लय दुखत होतं माझं पारायण होतं ना हे स्वामींचा प्रकट दिवस स्वामींचा प्रकट दिन दिवशी त्या दिवशी मला अडचण आली. म्हणजे त्या दिवशी मला काय करणंच नाही झालं हो. स्वामींचं चढले म्हणजे मला त्याने काय नाही करणं झालं तुम्हाला असं म्हणून चढले. माझ्या जीवाला लय वाईट वाटलं. तर मग स्वामी काय करता हो तुम्हाला काय नाही करणं झालं मला अडचण आली मी तरी काय करू शकत आहे. मग परत नंतर मी त्यांचं ते हे नाही का दुसरं कोणतं दिवस आलं त्यांचा ते पुण्यतिथी आली नंतर पुण्यतिथीला मला 3-4 दिवस होते. अरे म्हणजे स्वामी प्रकट दिनी दिवशी पण आणि पुण्यतिथीला पण. मग मला लय वाईट वाटलं. स्वामी तुम्ही का केलं का करता माझा हाताचा प्रसाद खायचा नाही का असं तसं पण माझी पोरगी करून ठेवत होती प्रसाद स्वामींना असं. तर मग मी म्हणलं स्वामी असं का करता मला तुम्ही माझ्या हाताचा प्रसाद खायचा नाही का तुम्हाला असं तसं म्हणले. तुम्हाला सांगते रातच्या रात्री मला ना अनुभव दाखवला स्वामींनी इतका भरभर सुगंध. अरे वा असं सुगंध तुम्हाला काय सांगू की मी झोपले म्हणजे मीच म्हणले म्हणे तुला म्हणती ना नाही म्हणून तुझ्या घरामध्ये तू बघ आहे का नाही. अरे वा मी माझ्या उष्णतेतून अगरबत्ती निम्म्या रस्त्या वास कसा काही तुम्ही सांगा. बापरे निम्म्या रस्त्यात सुगंध नुसता चंदनचा सुगंध. बापरे आणि हा बघा रात्री काय झालं आमच्या पोरांनी मोठ्या ह्याच्यामध्ये दुकानामध्ये काम करत होते. त्याचं दुकान चायमेनचे बिमेनचे दुकान असते बघा काहीतरी नमकीन बिमकीन विकतात ते तसल्या दुकानामध्ये काम करतं ते पोरगं. गुरुवारच्या त्याला बी काम लागलं बघा. अरे वा तुम्हाला सांगते की लागलं पण त्याला 10,000चं काम लागलं आणि असं झालं की तुम्ही रात्री कुणीच नाही लावलं. घराला कुणीच नाही लावलं दुकानाला कुणीच नाही लावलं. एवढ्या मोठ्या दुकानाला कुलूपच नाही लावून आला. ते एका साईडला नाही लावले त्यांनी म्हणजे ती एकटाच होता ना. मग त्यांनी घाईघाईत म्हणजे पटकन बंद केलं. इसर गोळ्या त्यांनी एका साईडचं लावलं आणि एका साईडचं लावलंच नाही. बापरे मला मग मी काय केलं रात्री 1 वाजूपर्यंत तारक मंत्र म्हणलं स्वामी तुम्हीच बघा आता तिन्ही कुलप लावलेलं असू द्या तिन्ही साईडला. मग मी तारक मंत्र म्हणलं आणि तुम्हाला सांगते सकाळी मी येऊन बघते ना त्या दुकानाला तो तुम्हाला सांगते तिन्ही साईडनी कुलूप लावलेले आणि त्या पोरांनी सांगितलं तू एकाच साईडला कुलूप लावले 2 साईड मधल्या साईडला कुलूपच नाही लावलं. बापरे आणि नंतर सकाळी तिन्ही साईडला कुलूप होतं. तिन्ही साईडला कुलूप होतं. मग मी म्हणलं स्वामी तुमची महिमा आहे हो सत्याची खरं. बापरे म्हणजे तुमच्या तारक मंत्राचा काय होता चमत्कार झाला. हो आणि बघा ना खरंच मला कुठं नाही सांगत माझे स्वामी जिथे जिथे उभं राहिले. माझ्या पुरीला एक स्थळ आलं ऐका ना पुरीला स्थळ आलं एक. तर माझ्या म्हणजे मोठ्या मुलीला नकार दिला आणि म्हणजे दुसरी पोरगी आहे का माझी सगळ्यात छोटी तुम्हाला म्हणलेलं तिच्या अंगावर दुखा आलेले अशी तिला पसंत केली. सगळ्यात बारकी आहे ना ती तिला पसंत केली. तर मग माझं मन नाराज झालं. म्हणजे म्हटलं स्वामी माझ्या लेकराला तू म्हणजे पहिलेच करायचं मोठीचं करायचं सोडून बारकीचं सगळ्यात बारकीचं कसं काय हो स्वामी असं नाही व्हायला पाहिजे नाही का. हो ना बरोबर आहे. आणि मग मला असं वाईट वाटलं तर मला काय म्हणले तू चिंता नको करू म्हणजे सारखा हिडीवायचा की तू चिंता नको करू तुझ्या मनाजोगं भेटल तुझ्या मनाजोगं होईल काही मनाजोगं होईल तुझं. म्हणून हा बघा ते नकार झाला म्हणून आम्ही नाही म्हणलं त्यांना. आता बारकी सांगितल्यावर काय म्हणणार नाही का. हो ना स्वामी मला जिथे तिथे सपोर्ट देते की तू घाबरू नको मी आहे तुझ्या पाठीमागे. हो ना आणि स्वामी आपले प्रत्येक भक्तांच्या पाठीमागे असतातच नव्हते. तारक मंत्रामुळे माझ्या लेकराच्या पायावरचे दुःख बी गेले बघा. हो ना आमचे मालक ना काल परवा दिवशी त्यांनी शिवी दिली स्वामींना. अरे बापरे का. ऐका ना मी तारक मंत्र लावलं मी सकाळी दररोज उठले का माझ्या आंघोळ झाली की मी तारक मंत्र लावते. तर मग त्यांनी शिवी दिली तर 3दा पडली. काय पडले आमचे मालक वरून 3दा. बापरे बघा असं असतं. मग हा बघा तुम्ही मी म्हणलं तुम्ही शिव्या नाही आमच्या हातीला मार लागला सगळं हे झालं वाद. तुम्हाला कुठं नाही सांगत माझा असा जीव आल्यासारखं येतो म्हणजे माझ्या अंगावर म्हणजे सारखा प्रेड येतो मला.
पोटाचं एक्सरसाइज मला सोनोग्राफी करायला सांगितली. म्हणजे अडचण 15 दिवसाला येते ना. 15 दिवसाला येते. म्हणलं मला असं होऊ देऊ नका स्वामी, तुम्हीच आहेत माझी आई. तर मग अचानक मध्ये बिलट्या व्हायच्या होत होत्या. मी म्हणलं छातीवर ठेवून तर हलकाच्या माझ्या उलट्या बी राहिल्या. अरे वा. बघा असा अनुभव देतो तो स्वामी. अक्कलकोटला जाऊन आले ना त्यांचं सगळं पाहिलं. तुम्हाला सांगते त्यांचं तिथं आहे का नाही म्हणजे त्यांची समाधी. त्यांच्या समाधीला बी म्हणजे मी असं मला दर्शन नव्हतं झालं बरं का. तरी मला लय विचार होती त्यांना पाहायची तिथं. पाहिलेले मस्त एकदम आत्मा माझा शांत झाला बघा खरं सांगते. आणि 200-300 लोकांनी त्या प्रसाद खाल्ला बघा. अरे वा. तुम्ही म्हणजे स्वामी म्हणाले असतील की लाडू नेण्यापेक्षा तू थोडा थोडा सर्वांना वाट. बघा ना लय लोकांनी म्हणजे लय लोकांना वाटप मस्त झाली बघा. मला एवढं समाधानी वाटली की ताई मी म्हणजे कसं का व्हायना माझ्या स्वामींनी एवढं हे केलं मला. आहे का नाही. हो ना हो ना. माझ्या पोराचं काळजी असते. आणि आमचे मालक आहेत का तेच जरा येड्यावानी करते तो काय करता काय नाही. मला ह्यांचं टेन्शन आहे बघा. असं शिवी नव्हती द्यायला पाहिजे ना स्वामींना. हो ना हो ना. आणि ते कशावरून पडले. ते असं घरावरून पडले. घरावरून. बापरे. मग भरपूर लागलं असेल की ताई. हो वाचले तरी बी पहिल्या मजल्याहून पडले तरी वाचले. 3दा पडले 3दा. आणि 3 वेळा कसं काय म्हणजे एकदा पडले तरी नंतर वर चढले. ती वापस चढली वरी आणि वरी चढून परत ती दुसऱ्या वेळेस उठलं परत चढलं आणि मग तिसऱ्यांदा राप करून छातीवर पडलं. बापरे. मग असं झालं बघा आमच्या मालकांना काय सांगायचं. आणि त्या शिवाय देत होत्या होती. आणि मी तारक मंत्र सकाळ सकाळ उठल्यावर लावते जरा शांतता यायसाठी घरात. एक पूर्वी खराब आहे ना लई म्हणजे अशी वाळून गेलेली. आणि तिला चढ येत नाही जरा जास्त त्यासाठी म्हणून म्हणलं होतं सेवा घ्यायची असं तसं म्हणून म्हणलं होतं तुम्हाला बोलावं. हो ना हो ना. पण त्यांनी तसं नाही करायला पाहिजे होतं ना ताई. एक तर मग तुम्ही नाव घ्यायचं नाही तर नका ना घेऊ. पण तुम्ही म्हणजे शिव्या वगैरे द्यायची काय गरज आहे का. स्वामीला माझ्या शिव्या नाही द्यावा. मी म्हणलं ना म्हणून तुम्हाला अशी वेळ आहे. माझ्या स्वामी शिवी नव्हती द्यायला पाहिजे. माझे स्वामी किती आहे तुम्हाला काय माहितीये तत्व माझ्या स्वामींचं. हो ना. आता तुम्ही तर ताई तुम्ही स्वतः किती अनुभव शेअर केले तो स्वामींचे. लय माझ्या जीवनात स्वामींनी माझे अनुभव दिले तुम्हाला कुठं नाही सांगत. जे मला पैसे देणार नाही ना ते सुद्धा म्हणलं का मी तारक मंत्र म्हणलं ना स्वामी देऊ द्या हो त्यांनी पैसे मला हे देते हो. कुणी गरज भागवायचं म्हणलं की गरज भागती हो माझी स्वामी इतके माझे सत्याचे आहेत. मग बघा ना मग स्वामींची लीला तुम्हाला माहित आहे ना कशी आहे ती. पण मला काय वाटतं माझ्या स्वामींना शिवी नाही होऊ द्यावा आमच्या मालकाने. असं काय करतात तुम्ही सांगा. मला तसंच वाईट वाटतं बघा. दुसरं काय नाही बघा ताई. माझी कुणी नाही माझी मायच आहे ती एक प्रकारची. खरं सांगा. हो ना. स्वामी आईचंच रूप आहे ना ताई. मग माझ्या आई नाही म्हणजे स्वामी तुम्हीच माझी आई आहे. माझ्या बहिणीला बी खूप अनुभव झाले बघा. माझ्या बहिणीचं बी काम नव्हतं लागत. माझ्या बहिणीला आता काम लागायला लागलं. ती बी आली तिचा नवरा बी आला. 2 जण झाले सेवेमध्ये. अरे वा. छान झालं ना. आमचा मेहुणा आहे त्याला त्याचं लग्न नाही ना त्याला बी घेतली. ते बी आले सेवेमध्ये. अरे वा. म्हणजे भरपूर सेवेकरी केले तुम्ही. हो 3 केले. काय नाही हलका स्वामींनी एवढी दया करावं माझ्यावर. माझ्या नवऱ्याने फक्त बुद्धी द्यावा बघा. येणार त्यांना पण येणार ताई. त्यांना आता त्यांनी जे बोललेत ना त्याची प्रचिती आता त्यांना आलीच असेल की 3 वेळा घरावरून पडले. त्यानंतर त्यांना थोडं का होईना समजलं असेल की स्वामींची काहीतरी प्रचिती आहे. मी स्वामींना बोललो त्याच्यामुळे मला असं झालं. आणि 10,000 रुपयाचा मोबाईल पोलिसांना 9,000चा मोबाईल पाण्याच्या टाकीमध्ये काढला. अरेच्या. पोलिसांना मोबाईल काढला. पूर्वी 2-3 दिवसापासून रडत होती. मग मी स्वामींना म्हणलं स्वामी अहो माझ्या लेकराचा मोबाईल पडला. स्वामी एक नुकसान होत चालली. काय करावं स्वामी कुठून ना कुठून होऊ द्या का. ते दुकानला 3,000 रुपये भरा 3,500 रुपये भरा आणि तुम्ही मोबाईल हप्त्यावर घेऊन जा. अरे वा. बघा पूर्वी 2-3 दिवस बाजारात भीत होती कुटुंबीय म्हणजे त्यांना आता पोरींना आजकाल मोबाईल लागतो थोडाफार. आता काय बावळट बिवळट नाही पोरी. फक्त तिला बी शंकराचं स्वामी समर्थांना ती दिलंय माणसं. आता काय विषय. मग ती म्हणली स्वामींनी दिला माझ्या गणपतीने दिला असं
म्हणत होती. हा हा. अरे वा. तर स्वामींपाशी ठेवला मोबाईल. अरे वा. बघा स्वामींनाच काळजी नाव आपल्या भक्तांची ताई. स्वामींना लय काळजी. खरं सत्याचे आहेत माझे स्वामी. आणि माझ्या नवऱ्याला बुद्ध यायला बघा ताई, दुसरं काय नाही बघा. येणार की हो त्यांना पण. आता तुम्ही एवढी भक्ती करताय म्हणजे तुमची भक्ती स्वामींजवळ पोहोचली आहे ताई. फक्त आता स्वामींना तेच सांगायचं की तुमच्या मिस्टरांमध्ये बदल होऊ दे, हेच स्वामींना तुम्ही प्रार्थना करायची ताई. तिथं भांडणं होऊन देऊ म्हणलं का आता भांडणं होऊ देत नाही तो स्वामी. घरामध्ये शांतता येते. हा हा. आणि त्यांना हे करताना अभिषेक करताना मला दुसरं म्हणजे स्वामींनाच मी अंघोळ म्हणजे स्वामींना खरोखरच अंघोळ घालते मी असं वाटतं मला. हा हा. अरे वा. म्हणजे स्वामी स्वामी तिथं होते तुमच्या अभिषेकच्या वेळी, त्याच्यामुळे तुम्हाला तसं वाटत होतं. माझा भाऊ मला इथे येऊन सांगतो. पूजेच्या टायमाला कुणी ना कुणी येतं. घरामध्ये कुणी ना कुणी येतं, बसतं, चिंता करा, काय करा असं म्हणतो मला. अरे वा. तिथे करताना बरोबर येते तो. संध्याकाळच्या टायमाला बी येते तो. हो. असं अंधार त्यांचा अक्कलकोटला घेऊन म्हणलंय. गाणगापूर करावं लागतं का पहिलं? काय बोलला तुम्ही? गाणगापूर करावं लागतं का म्हणलं पहिलं? नाही नाही, तसं काय नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही जायचं. नाही तुम्हाला जर समजा लांब पडत असेल तर राहिलं, त्याला काय नसतं. मग मी तेच म्हणते ना, ते कोणतरी म्हणत होतं म्हणजे ती बाई म्हणत होती की पहिलं गाणगापूर करावं लागतं मग नंतर अक्कलकोट करावं लागतं. नाही, आपल्या आपल्या इच्छेनुसार त्यांनी आपल्याला पण त्या देवाने बोलवावं लागतं ना हो ताई. आपल्याला स्वामींनी बोलवलं तिथपर्यंतच तिथंच दर्शन झालं ना. असं काय आपल्या म्हणण्याने काहीच होत नाही. प्रत्येक गोष्ट त्या देवानेच अगोदर ठरवावी लागते. आपल्याला जशी देवाच्या भेटीची वेळ लागते तशी देवाला पण आपल्या भक्तांच्या भेटीचं वेळ लागतं ताई. हा ना. माझी बहीण तर बघा पहिल्यांदा मध्ये आली, तिला बी अक्कलकोट झालं, तिच्या नवऱ्याला झालं, माझ्या भावाला झालं. अरे वा. तर माझा भाऊ सुद्धा म्हणायचा माझी बहीण मोठी बहीण मानती म्हणजे स्वामींना लय. तर तो बी आला मग अक्कलकोटला. अरे वा. म्हणजे तुमच्या घरात सर्वजण स्वामी सेवेकरी आहेत. तिघं बहीण भाऊ आम्ही गेलो बघा. तुम्हीच म्हणला नाही आमची. तर खरंच आम्हाला बोलून घेतलं बघा स्वामींनी. घेतातच. स्वामींनी ज्याच्याकडून सेवा करून घ्यायची त्यांच्याकडून घेतातच सेवा करून. बघा ना हो. आणि मग प्रसाद वाटला सगळं काही व्यवस्थित बसलो विष्णू पद्धतीर मध्ये. एकदम छान दर्शन झालं बघा ताई. अरे वा. छान झालं. खूप चांगलं झालं. फक्त म्हणलं त्या म्हणजे त्या म्हणत होत्या ना त्या बी स्वामी भक्त त्या म्हणल्या की गाणगापूर करावं लागतं नाही तर मग रुजू होत नाही. नाही तसं काय नसतं. मी पण गेले होते ना अक्कलकोटला, तर त्यावेळेस पंढरपूर, अक्कलकोट आणि तुळजापूर का काहीतरी करून आम्ही रिटर्न आलो होतो. येडायपाशी कोण आहे माहितीये का? दत्तोबा लवण म्हणलं का? येडायपाशी दत्तोबा लवण म्हणलं का तिथं दत्त विष्णू महेश्वर राहतात. होय. आणि मग झालंच की तिथं दर्शन मग ब्रह्मा विष्णू महेशांचं पण तिथं. मग गाणगापूरला पण दत्तगुरूच आहेत ना. हा दत्तगुरु तिला आंघोळीला तिथंच तिची जागा. मग ती येडा माहिती तर राहते ना तर तिथंच आहे तिला. त्याचं नाव ठेवलं दत्तोबा लवण म्हणजे ती आंघोळीला तिथं जाते. अरे वा. मग झालंच की दर्शन. मग तिथं बा तुळजापूर बी केलं. परत तुम्हाला सांगते ते मसोबा नाही का हे खंडोबा. बघा जांभळ्या कलरचा कलर असतो त्याचा हे भंडारा. जांभळ्या कलरचा? हा तो भंडारा त्याचा खंडोबाचा. खंडोबाचा भंडारा पिवळा असतो ना ताई? ते असतो दुसरा वेग असतो बघा भगवा रंगाचा. भगवा रंगाचा नाही की हो. मला फक्त ते पिवळ्या रंगाचा भंडारा आणि गुलाल ज्योतिबाचा गुलाल असतो ना. हा मग तसंच काय किती एक त्याला 4-5 दिवस. होय. खूप चांगलं झालं बघा दर्शन. स्वामी माझ्या घरी आल्यानं माझा लय आनंद झाला बघा. पण तेव्हापासून मठामध्येच नाही गेले वहिनी. मठामध्येच नाही जाणं झालं. नाही होईल की तिचं पण. तिला पण सांगायचं स्वामींना तिला संकल्पयुक्त सेवा करायला लावा. कुणाला? मुलीला. म्हणजे माघारी जाते. म्हणजे स्थळ आलं ना तर जमतच नाही बाबा. दुसरं काय नाही बघा. हे टेन्शन आहे मला ताई म्हणून.
स्वामी, आता तुम्ही इतक्या वर्षाचे स्वामी सेवेकरी आहात, तुम्ही एवढे अनुभव शेअर केले. स्वामींनाच प्रार्थना करायची आणि तुम्ही स्वामींना सांगा ना, की म्हणावं माझ्या मोठ्या मुलीचं लग्न होण्यासाठी कोणती सेवा करू, मला तुम्ही संकेत द्या, मग मी सेवा करते. असं स्वामींना सांगा. स्वामी देतील ना काहीतरी संकेत. मग मुलीला लावा सेवा करा, नाही तर तुम्ही करा. जाऊ दे, हाय का नाही, काय नाही होत. हो का, आता आमचा संकल्प सोडला होता कशासाठी, आमच्या नवऱ्याच्या दारूसाठी. आता ह्या गेलेल्या गुरुवारपासून 7 गुरुवार करून हे संकल्प सोडते आमच्या नवऱ्याच्या दारू सुटल्या स्वामीला. तर मग हा संकल्प सोडलाय, आता हे पूर्ण होऊ झाला का मग पुढचं गेलं. तसं करा. संकल्प केलेला पण पूर्ण करायचा. हा ना, मग 30 म्हणते मग संकल्प केलेला आहे आपण, हाय का नाही. चालेल. ते काय धरते उपास तसं काय नाही, पण चांगलं आहे का नाही ताई. हो. चालेल ताई, खूप सुंदर अनुभव आहे ताई. हो. चालेल, मी शेअर करते ताई. करा. चला, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ.